ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीकृष्णचैतन्यईश्वरम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण, हरि ओम, नमस्कार, सर्वांक स्वागत. कालचे दिवस कनक जयंती म्हणून आम्ही ಪೊಳನಶೆ ಪುರ आज ಸ್ವಲ್ಪ ಕನಕದಾಸ ಬಗ್ಗೆ ಅರ್ಥ ಕೊರ್ನಿವ್ಯ तांगेले कितले एक कॉन्ट्रिब्यूशन अस तांगेल टीचिंग आमगेल जीवनांत कितले सहाय जाता. कनकदास पुरंदरदास महान संत आमगेल पुरा अवतार आमगेले पुरा ब्रह्मांडाक कितले हाजे निमित्त लाभ जाता म्हणून आम्ही आज ऐकूचा प्रयत्न करूया. तो कनकदास 1509 तांगेले नाव आशिल्लें तिम्मप्पा नायक म्हणून. 3 डिसेंबर बाड म्हणून शिग्गांव हावेरी डिस्ट्रिक्टांतून तांगेले जन्म जाता. तो तांगेले अन्नाल नाव बीरप्पा नायक म्हणून, तांगेले अम्माल नाव बच्चम्मा म्हणून. त्यांनी 100 वर्ष ह्या प्रपंचांत आशिल्ले आणि तांगेले धर्मपत्नी नाव मुकुती म्हणून. तशी हांगे ल्हान बंकापूर फोर्टाचे एक गार्ड जावन आसता. तशें अन्नाले ताजे नंतर तिम्मप्पा नायक तांकां तें काम मेळटा. तशें फुडें काला पुरा युद्ध जाताना कितले एक सिरियस जावन आसता म्हळ्यार तांकां पुरा जना हागेले तिम्मप्पा नायका वयर दृश्टी वता, म्हळ्यार हो पॉवरफुल जावन आसता त्या वेळार. सो तशी ऑपोजीट पार्टी हांकां भारी एक त्या युद्धांतून तांकां उंड करता, भारी सिरियसली इंज्यूर जावन आसता. बट मिरॅक्युलसली आदिकेशवान तांकां रक्षण केलां म्हणून शास्त्र सांगता. ताजे नंतर तांणी तांगेलें तें प्रोफेशन वॅरियर जावन आशिल्लें तें प्रोफेशन सोड दिता ती. आनी तांगेले समय पुरा म्युजीक कंपोज करचेक, लिटरेचर बरोवचेक, कशें आमगेलें शास्त्र ज्ञान आसा पळय तें पुरा जनाक अर्थ जावता तशी तांणी बरयतात. तांणी एक्चुअली कुरुब फॅमिली म्हणून त्या एक फॅमिलीन तांगेलो जन्म जाता. तांगेलें नांव तिम्मप्पा नायक आशिल्लें कनक नायक म्हणून जाता. तें कशी म्हणून सांगल्यार एक वेळाक आनी घर बांदचे वेळाक तें फावंडेशन घालचेक नेल तोडीत आशिल्ली तशींची तांकां व्हडलें एक
हें मेळता कसो न्हय व्हडले पोट मेळटा ताचे भितर भंगार वज्र वैड्यूर पुरो आसता. तांणी कसन केलें म्हळ्यार थंयचे आशिल्ल्या पुरो जन दुर्बळाक वांटेल खंयता तांणी दवरलें न्ही कसनीच. ताचे निमित्त तांगेलें नांव तिम्मप्पा नायका दुखून कनका नायक म्हणटाले. कनका म्हळ्यार एक्चुअली गोल्ड. तांकां तितलेक मर्यादा दिता आशिल्ले तेंचे जन. म्हळ्यार तांकां मेळ्ळ्यार तांणी दुसरे दुर्बळाक दान केलेलें आसा. तांगेलो स्वल्प स्वार्थ नाशिल्लो नव्हे. तशी तांगेले वयर एक भारी एक अभिमान अभिप्राय पुरो आशिल्लो तांकां. तशी तांणी अर्ली पोएम्स पुरा बरयल्ले आसा. शास्त्र सांगता मिनिमम 240 भजन्स तांणी कंपोज केलेले आसा म्हणटात. तांतूं तांणी बरयल्ले अर्ली पोयम अंतू नरसिंह स्तोत्र, रामध्यान मंत्र, मोहन तरंगिणी, हरिकथा सार म्हणून इम्पॉर्टंट जावन आसता. तांकां उडपी मठाचे एक संबंध मेळटा. थंयचे गुरू व्यासतीर्थ हांगेले भक्ती पळोवन ज्ञान पळोवन तांकां उडपाक आमंत्रण दितात. तशी उडपांत आमंत्रण दिलें त्या वेळाक उडपांत त्या वेळाक पुरो ब्राह्मण आसता. एक्चुअली त्या समयांतू डिस्क्रिमिनेशन बेसीस आसता आशिल्लें कास्ट वायजान. तशें जाल्यार अरकेची व्यासतीर्थाक कनक नायका वयर एक प्रीत आशिल्ली. कशें म्हळ्यार हांणी तांगेलें तें प्रोफेशन सोडून साधारण जनाक उद्धार करचे घोस्कर तांणी त्या फिलॉसॉफी प्रत्येकल्याक वांटचे घोस्कर प्रत्येकल्या जनान जाती मत भेद म्हणून ताजे तांगेले मध्येंतू झगड मार्गे नाशिल्ले प्रितीर अन्योन्यते रस्का म्हणचे कारणान तांणी केलेलें तें कार्य व्यासतीर्थाक भारी इश्ट जाल्लें. तशें तांणी तांकां उडपाक आमंत्रण केलें. अशें उडपाक आमंत्रण केलें त्या वेळाक ते पुरो ब्राह्मण चड आसता आशिल्ले. व्यासतीर्थाले शिश्य पुरो ब्राह्मण लोक. बट व्यासतीर्थ केन्ना तांणी डिस्क्रिमिनेट करनाशिल्ले. एक कुरुब जनांगांत तागेलो जन्म जाल्ले वरकेची तांकां पुरो जनाक ಒಟ್ಟು बसकोरून तांणी ज्ञान दिता आसता आशिल्लें. बट हे ब्राह्मणाक हागेले वयर एक पट्टा उज्जो. आमी पुरो इतले ब्राह्मण जन्मांत घरा कडेन जन्म घेवन आमी पुरो जन्म घाल घेतलेली. आमी असालीं तांणी तसालीं म्हणजे तांकां एक अहंकार आसता आशिल्लो. आनी ताका जाता तितले उपद्रव दिवचे आनी प्रयत्न करता आशिल्ले. बट व्यासतीर्थ येद्रा कसं दाखयना आशिल्ले. बट मातशें दुखून तांकां एक भारी एक मनांत एक नमुने चप्पे आमगेले मध्य हो खंय दुखून आयलो, हो कसो आयलो म्हणचे. तशें जाल्यार एक वरकेची तो कनक नायक भारी ಹೊಂದೂನ್ घेवन वता आशिल्लो. एक दिवसू व्यासतीर्थान तांगेल्या शिश्याक पुरो आपेल आपूण पळया हांगेले भक्ती विश्वास कितलो आसा पळया म्हूण परीक्षा करचे घोस्कर ताणें ताका पुरो जनाक अप्पेले. आप्पून जाले कुडले ताणें निमगेले एक धर्म जिज्ञासा आसा म्हगेले मुखार. म्हाका ताका उत्तर दवका. तुमी पुरो कितले वर्स दुखून हें भक्ती कोरून घेवन येता आसा ती
आमगेलें शास्त्रा ज्ञान पुरा घेवन घेवन येता आसत. ताजेघोस्कर हांव तुमगेले मुखार एक प्रश्न घालतां, म्हाका उत्तर जावका. त्या वेळाक ते ब्राह्मण भक्त पुरा तांत कसा नसत. आमकां कितलें पुरा ज्ञान आसत, कितलें वर्स दुखून आमी तुमगेलें आयकून येता आसा ती. आमी आतां परिपूर्ण ज्ञान संपादन करून घेवन आसा ती. तशी अशी म्हूण एकल्याक तेका होगळून येता आसता. बट ह्यो कनक नायक मात्र फार सायलेंट हंबल जावन आसता. कडेच आनी निमगीत आती, "हां गुरू, निमगे आती तुमगेलें कसन है, धर्म जिज्ञासास ते कसन प्रश्न निमगे आती म्हूण." त्या वेळाक व्यास तीर्थ निमगीत खंय, आमगेले इतले जन अंतू कोणाक मोक्ष मेळटा म्हूण सांगता आम म्हूण निमगीत आती. इमिडिएटली ते ब्राह्मण वर्गाचे सांगले शिष्य पुरा, "अरे! हें कसन प्रश्न निमगीत आसा तुमी? आमी पुरा ब्राह्मण जावन जल्म आयले. सनप्राय दुखून आमी हें पुरा परिपालन करून घेवन येता आसा ती. आमी इतले उत्तम जावन ज्ञान आसा आमगेलें ती. देवाले भगवंताले निकट जावन आसात आमी. छे! आमी शुअर आमकां मोक्ष मेळटा पा. आमकां कसलें डावट ना म्हूण. एकल्याक तेकल्याक व्हडले क्वेश्चन घेता आसत. आमी तशी आमी. त्या वेळाक लास्ट व्यास तीर्थान कनक नायकान निमगेलें, "हय रे, तुगेलो अभिप्राय कन है. तूं कसो सांगता? आनी पुरो म्हणटा आसा पळय, हांकां मोक्ष मेळटा थंय. तूं कसो म्हणटा मेळटा काय?" म्हणटा. "ना" म्हणटा. त्या वेळार हांकां कोप येता. पळय, कितलो अहंकार पळय हाका. आं? जल्म आयला कुरूब आहात तूं आनी आमी ब्राह्मण आमकां मेळना म्हूण सांगता पळय. कितलो अहंकार पळय हाका म्हणून. त्या व्यास तीर्थ ताका निमगीत खंय. तुगेले प्रकार कोणाक मुक्ती मेळटा, कोणाक मोक्ष मेळटा म्हूण सांग. ताका तो कन्नडान सांगता. "नानु ಹೋದರೆ ಹೋದೆನು, थजर्तु हांव गेल्लें वच्ची साध्य तस्स" म्हूण. आमकां पुरो अपास पडटा उजेता. अपास गुरू येद्राक ताका इन्सल्ट करूंक सांगता ते. पळय, कसन गुरू, आमी पुरा तुगेले इतले निकट जावन तुगेले सेव करून घेवन आसा ती, इतली भक्ती करून घेवन आसा ती. ह्यो पयलींतले आयलो तेवेची ब्राह्मण उरके न्ही. तो कशी सांगता आसा पळय अहंकारान. हांव गेल्लें रे, वच्ची साध्य आसा म्हूण सांगता आसा म्हूण तांणी पुरा जोर हांसता आसा. त्या वेळार गुरून म्हणलें, "एक मिनीट रब्बा." तो कसन सांगता म्हूण आमी तागेल्या तोंडान आयकून घेवया. "बरें कनका, आतां तूं सांग." म्हणलें त्या वेळाक तो म्हणलो खंय, "गुरू, हें हांव म्हूण ते अहंकारांतले रे आमकां वच्चें साध्य ना. ताजे निमित्त हांव म्हूण गेल्ले वयतले रे मोक्ष मेळचें साध्य आसता. कशें जाल्यार म्हळ्यार आमकां पुराय जाणांक आमगेले भितर अहंकार आसा. हें हांव केल्लें, हें मिगेलें. तो हें कॉन्शियस आसचें तें चांग न्ही. हें कॉन्शियस गेल्ले वयतले रे आमी मोक्ष घेवचेक लायक जाता ती म्हणून तो एक्सप्लेन करून सांगता. त्या वेळाक भारी खुशी जाता गुरू. गुरू कडेन रे शिश्यांक अर्थ करून घेवन सांगता. पळय, ताण सांगिल्लें तुमी सम अर्थ करून घे न्ही ताजे निमित्त तुमी तागेले हांसता आशिल्ले. बट ताण सांगिल्लो पॉयंट पळोवन घेया. आमकां मोक्ष मेळका म्हूण आसले रे आमी आमगेलें आमी म्हूण सोडका. त्या वेळाक मात्र आमकां मोक्ष मेळटा. आमी प्रत्येक परमात्माले म्हणून आमी त्या कॉन्शियसार येवका. त्या वेळाक मात्र आमकां मोक्ष मेळचेक
आम्ही लायक जाता ती म्हणून तो ब्राह्मण हा व्यासतीर्थांगेला ब्राह्मण शिष्याक सांगता थंय पळया तुम्ही इतलें पुरा ज्ञान आसून अशी पुरा चूक करूं नाका ती तुम्ही हाजे निमित्त शिक्षक सुमार आस आणि नंतर पुणे तुम्ही सुदर्शन घेवका नाही जाल्यार तुमगेलें जीवन व्यर्थ जाता म्हणून तांकां समजायसून सांगता ते त्या वेळार तांकां अर्थ जाता तांणी केलेल्या चुकी म्हणून तशी कनक नायक म्हण आशिल्लो तांणे कडेन तांकां शिष्य जावन स्विकार करतात कनक दासा म्हणून तशी जाल्या नंतर ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೂಡ ವ್ಯಾಸತೀರ್ಥ ಗುರು आणि वतात देहत्याग करून बट हक्का देवस्थाना भितर सोडा तितले म्हळ्यार पुरा ते ब्राह्मण वर्ग असतात तितले केल्ले वर्गाची हक्का भितर सोडा आशिल्ली तितले एक सिन्सियर जावन आसता ताका कृष्णाले दर्शन घेवका म्हणून तो भायर राबून प्रति दिवस देवाल नामस्मरण करता आशिल्लो भजन सांगता आशिल्लो तोंची भायर निर्दोष आशिल्ले थंयची ताणें तागेलें रांदप करून घेवन देवाक समर्पण करून खाता आशिल्लो तशी जावन एक दिवसाक ते राबून जोरारी भक्तीन कन्नड भजन आम्ही ऐकून असे पुरते ಬಾಗಿಲನು ತೆರೆದು ಸೇವೆಯನ್ನು ಕೊಡು ನರಹರಿಯೇ ಕೂಗಿದರೆ ಧ್ವನಿ ಕೇಳಲಿಲ್ಲವೇ ನರಹರಿಯೇ म्हळ्यार जर तू तो कृष्णाक मागतस कृष्णा तू तुगेले बागील काडी आनी म्हाका तुगेले सेव करची भाग्य दी इतलें हांव कुगतस मिगेले ध्वनी मिगेले स्वर आयकना हांवें तुका नरहरिये कृष्णा वासुदेवा म्हणून भजन सांगता असेल काय ताजे निमित्त आज वरके आम्ही उडपा गेले ते एक पवाड आसा म्हळ्यार चडती देवस्थानाचे देवाल मुर्ती इश्ट न्हय जाल्यार वेस्टाक तोंड कोन्न आसता चडती इश्टाक तोंड कोन्न आसता आज वरके आमी देवस्थाना भितर इकताना देवाल मूर्ती मात्र मागशी कಡೆ ओपन जावन आसा म्हळ्यार हागेले भक्ती पळोवन हागेले कश्ट पळोवन तागेले भावन पळोवन त्या कृष्णाल मूर्तीची घुवन त्या पगरा वाट्ट करून ताका दर्शन दिलेले म्हणून ಕೆಲವು ಕಡೆ सांगिल्लें आसा चडती जनते ना पट्टी तशें म्हूण आर्ग्यू करतालो आसा खंय बट इवन पेजावर म्हटलं स्वाम्यान वरकेची एक दिवस कनक जयंतीन सांगिल्लें आसता ते होय म्हणून एनी आमी ताका आर्ग्यू करचे वचचे नाका बट हांगा कसं मेसेज म्हळ्यार ते उडपी देवस्थानाक त्या कृष्णाल मूर्ती प्राण प्रतिष्ठापन करचेक त्या ब्राह्मण वर्गान यज्ञ यागादी कोरून मुहूर्त पळोवन वास्तू पळोवन प्रत्येक पळोवन तांणी त्या देवाक प्रतिष्ठापन केलेलें खाली एक लो कास्ट कनकदासु केन्ना भक्तीन प्रितीन ताका देवाल सेव करका देवाल दर्शन घेवका म्हण आशिल्ले त्या वेळाक तो भक्तीन भजन केलें की तस्सल मूर्ती घुवन ताका दर्शन दिलेलें ते आज वरके आमी उडपी मठा गेल्यार आमकां मागशी वाट्टेन दर्शन मेळचें आनी ते खंडे दुखून आमी देवाल दर्शन घेवका ताकाची कनकन किंडी म्हूण सांगतात ताका तें एक भजन आसा इतलें चंद भजन आसा म्हळ्यार ताणें बरयल्लें चडती भजन पुरा कन्नडांत आसा बट दुसऱ्या लँग्वेजान तर काय आसता ती कनकनी गोलिदा गोविंदा नಮ್ಮನು ಕಾಯೋ ಮುಕುಂದ म्हणून कनकाक तुवें पाविल तसलो गोविंदू आमकां रक्षण कर नावें आमकां रक्षण कर देवा म्हणून आत्तवरकेची थंय गेले त्या वेळाक ते खंडे दुखून तांणी मागचे देवालेक
आज वरकेची आम्ही पुरा जणांना कृष्णाला दर्शन घेवचे त्या खंडे दुखूनच आणि त्या कंडे दुखून उडकेची रश असेल तेवढाक 1 सेकंड 1 मिनिट वर केला बुसवणार 2-2 3-3 सेकंड भितर मुखार सुद्धा धांवून येता असतात त्या समयात जनाल दृष्टी खंय आसा म्हळ्यार आजी वज्राचे किरीट घाला भंगार कितलं घाला म्हूण जनाल दृष्टी ताजेर वचून आहा कृष्णाले चरण आमी दर्शन घेवका कृष्णाले तोंड पळोवका कृष्णाले मक्का म्हणचें तें मात्तें तेयना चडती जनाल मात्तें कशें म्हळ्यार कृष्णा मुर्ती म्हळ्यार वज्राचे किरीट भांगराचे आं पुरा आंगार घालना म्हूण त्या दृश्टी वचून बीन आहा म्हळ्यार हे कलियुगाचे प्रभाव बट कोण शुद्ध भक्त आसा पळया तांणी भायर दुखूनची कनक खिंडी दुखूनची थंय राबून भगवत देवाक प्रार्थना केल्यारी तांकां दर्शन मेळटा म्हूण सांगतात ते एक पवाड आज वरकेच आमी उडपा मठा गेल्यार कृष्णाल दर्शन आमकां ते खंडे दुखून मेळचें आनी मक्षिदी कडेन दुखून आमी देवाक दर्शन करूंक देवान गुण रपिल्या आमी पळोवया सो तशें आज वरके ते ब्राह्मण वर्ग पुरो आसा ती पूजा पुरस्कार पुरो करून वता आसा ती बट हें काश्ट क्रीड म्हणचे काण घालचे घोस्कर प्रति एकले एकच म्हळ्यार हांगेल केलो फिलॉसॉफी इतले एक स्ट्रॉंग आशिल्ले म्हळ्यार रामधन्य चरिते म्हणून तांणी तें बरयल्लें तांचे वरकेची तांणी तांगेलें एक्सप्रेशन दिलेलें आसा कसो न्हय म्हळ्यार हें कॉन्फ्लिक्ट कोण रिच कोण पुअर म्हणचें अशें न्हय जमून आमी पुरा जन समान हें कितले चंद कोन्न तांणी सांगलां म्हळ्यार तांणी सांगता ती अनेक भजन ऑर्केस्ट्रांनी बरयल्लां तूं कुल कुल कुलबेंदू ಹೊಡೆದದಿ म्हणून आमी कुल 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 म्हणून घेवन झगड मार्ग येता पैसू नाका ती म्हणून तांणी बरयल्लें भजन तें त्या अर्थ म्हळ्यार कन्नडांत आसता बारी सुंदर मिनींग आसता ताका तांणी अशी कसले सांगता ती म्हळ्यार आमगेल कुल एकच मनुकुल म्हणून नाजाल्यार आमी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्या ब्राह्मणा भितर तांणी आमी आनी तांचो वैष्णव दुसरे आनी दुसरे तोची आमगेल भितरी आमी झगड मार्गन आसा ती त्या चुकी कसल्याक म्हळ्यार आमी मनुष्य जन्म मनुकुल आमी पुराजन इक्वलची कसल्याक म्हळ्यार आमी तेंच उद्दा शेअर करून पिता आसा ती तेंच सूर्य देवाक तो सूर्य देव प्रत्येकाक एक न्हय ब्राह्मणाक दुसरें वैश्याक दुसरें शूद्राक दुसरें म्हण तो सूर्य देव कॉन्फ्लिक्ट करता एक्सप्रेशन दिवचो तो रिच पुअर म्हणून पुरा जन एक म्हणून तागेलें हें दितस आमी घेवचें एर होय की न्हय हेजे घुस्कर सांगेल त्या फिलॉसॉफीन तूं कितलें चंद कोन्न सांगलां म्हळ्यार आमी कसल्याक कुल कुल म्हणून एक दुसरे झगड मार्गेन आसा ती केन्ना आमी एक उद्दाक शेअर करून घेवन पिता ती एक सूर्याक शेअर करून घेवन आमी जीवन काण घेता आसा ती एकच वायू आमी पुरा जाणां घेवन घेवन जिवंत आसा की आमी तेंची आदि केशवा कागिनेले आदि केशव म्हणून तांगेलें एक तांणी वर्शीप करचें देव तो ताका तांणी बरयल्लें पुरा कंपोजिशन केल्लें चडती भजन हें तांणी लास्ट तेंच हाडटात आदि केशवराया कागिनेले आदि केशवराया म्हणून तांगेलें गुणगान करतात तो हे रामध्यान धन्य चरितेंतूं तांणी ते कॉन्फ्लिक्ट काडका म्हणून दुर्बळ आनी व्हडलो रिच म्हणचें तें आसचें न्हय आमी पुरो एकच केअर एंड शेअर त्या भावनेर आसका आमगेलें मेन ड्युटी कसो न्हय म्हळ्यार आध्यात्मीक चिंतन करचें आमी तो रिच ह्यो पुअर म्हणून झगड मार्ग घेवचें न्हय
ताका त्यांनी एक उदाहरण दिलेलं कशी म्हळ्यार एक दिवस भात आणि रागी तांणी झगड मार्ग आसा खंय. तो भात म्हळ्यार रायस. रायस म्हणटा खंय हांव पळय कितले रीच पळय. प्रत्येकल्या घरकाड असो, प्रत्येकाक म्हाका यूज करता ती. मिगेलान तो तशी अशी पुरा म्हूण न्हू झगड मार्ग येता आशिल्ले. तो रागी म्हणलें खंय, ना ना हांव वरकेच कांय उरना. म्हाका वरके कितले कितें सेवन करता ती. मिगेलान तुरके प्रोटीन असो, तशें असो, तशें असो म्हणून. तांणी ते झगड मार्ग येता आसतना प्रभू रामचंद्र आले वचून निमगेल खंय. आतां भात रिचकी म्हळ्यार आमी पुराय जाण रायस म्हळ्यार एक व्हडा गरजे जेवण. रागी म्हळ्यार दुर्बळ आशिल्ल्यान जेवचें म्हणून लेखता न्हू. ताजे घुसकर ते रामाले वचून निमगेल खंय. आनी ताका रीच कोण पुअर कोण म्हणून. रामान म्हळें की रीच पुअर म्हणजे कसं ना. दोन्ही आमकां जावका. दोन्ही आमी प्रितीन अन्योन्यतेन शेअर केअर करून खाल्ले आमी पुराय जाणांन संतुश्ट सुख शांती राशेत. बट तुमकां कोण रिचच म्हूण जावका म्हूण आसल्यार रागीच रिच म्हूण सांगलें तें. ताकाची तागेलें नांव राघव म्हूण. रामाले करप ते रागी वयर आशिल्ले भितर राघव म्हळ्यार रागी म्हळ्यार आमकां कसन प्रोटीन जावका, कसकसन जावका ताजे निमित्त मेळटा म्हणून. म्हळ्यार हे रईसाक अहंकार काडचे घुसकर ते रामान तशें सांगिल्लें म्हणून सांगतात. तांणी तांगेलें एक्सप्लेनेशन दिलेलें आसा ते हांत. म्हळ्यार प्रत्येक कडेन तांणी तांगेलें कसन ज्ञान दिल्लें आसा म्हळ्यार आमी खंयचेय कारणाक आमी कॉन्फ्लिक्ट घेवन बसची न्ही. आमी अन्योन्यतेरी प्रितीर आमगेलें मेन ड्युटी कसन म्हळ्यार आमगेलें आध्यात्मीक उन्नती. ताजे निमित्तान कडेन ते हरिदास मुवमेंट तांगेले फॉलोवराक जॉयन जावन ते व्यासराजा देखून कनकदास म्हणून तांगेलें नांव आयलें. कनकदास म्हूण जाले नंतर कडेन तांणी तांगेले म्हळ्यार तांणी कनकदास जावचे फुडें वरकेची पुरा पवित्र देवस्थानां चमकून घेवन वचून आयले. रामेश्वर काशी देखून रामेश्वर पसून पुरा पवित्र देवस्थानां प्रत्येक कडेन तांणी चमकून वचून आयले आसा. त्या पुरा काव्यांत तांणी बरयल्लें आसा. आनी तांगेलें भजन एक एक पळोवचें गेल्यार कितलें सुंदर जावन आसा. एक एक भजन. ನೀ ಮಾಯೆಯೋ ಒಳಗೋ ನಿನ್ನೊಳಗು ಮಾಯೆಯೋ ತಲ್ಲಣಿಸದಿರು ಖಂಡ್ಯ ತಾಳು ಮನವೇ. एक एक भजन कितलं लायक अर्थ आसा. ತನು ನಿನ್ನದು ಜೀವನ ನಿನ್ನದು ಅನುದಿನದಲ್ಲಿ ಬರುವ ಸುಖ ದುಃಖ ನಿನ್ನದಯ್ಯ. प्रत्येक तुगेलें म्हणचें. हाजे अर्थ कसो ना म्हळ्यार आमगेले मनुष्य देह वरके देवालेच. आमी हे मनुष्य देह इतलो पवित्र जावन आशिल्लो देह 84 लाख स्पिसींतू आमकां मेळचे मनुष्य म्हळ्यार टॉप मोस्ट हें. हें मेळ्ळे नंतर आमी प्रत्येक देवालय म्हणून आमी केन्नाची उडगास करून घेवका. केन्ना आमी हे देह देहाले म्हण लागता की त्या वेळाक आमगेलें म्हणचें तसं नाही आसना. तशी सांगिल्लें आसा तनु निನ್ನದು जीवन निನ್ನದು प्रत्येकाची तुगेलेंची. इवन आमी आज उसर काण घेता आसा ती तागेले कृपेंत मात्र. है की न्ही. आमी न्हिदल त्या वेळाक उसर बंद जातले ना न्हय. आमगेलें आयुश्य जाले नंतर ते बंद जाता तें दुसरें. नाजाल्यार न्हिदंत वरकेची आमी श्वास घेता आसता ती आमी जिवंत आसा ती पांच सकण उठयता ती. आमी लेखता ती अलार्म आमकां जागयता म्हणून आमकां जागोवचें अलार्मान न्ही. परमात्मान खंयचे खातीर म्हळ्यार अनेक दिवस दिता देव. कालचे दिवस आमी पाप करून घेवनूची काडलो. एटलिस्ट आयचे दिवस पूण आमी पुण्य करुया, भक्ती करुया, देवालें नामस्मरण करुया.
ताजे घोषकर देवान अनेक दिवस दिवचे आमकां, बट आमी विसरतात. आमी राती न्हिदतना खंयची आलोचना करचें, फाल्यां मिटींग खंय, फाल्यां वेव्हार खंय, फाल्यां दूड खंय दवरचें, तें कसो करचें, हें करचें म्हणून. तें करचें चूक म्हूण न्हय, बट देवान आमकां दिवचें कशें जाल्यार म्हळ्यार जन्म जन्मादुकून आमी हेंच करून घेवन आयिल्ले आशिल्ले. ॲटलिस्ट फाल्यां दिसा पूण ह्यो सुदरचें पुरो म्हणपास एक एक्स्ट्रा दिवस दिवचे. बट आमी मात्र विसरून अशींची दिवस काणू, वर्ष काणू, जन्म काणगेनू, आं 84 लाख स्पिसीसा भितर वचून पुनरपि जननम पुनरपि मरणम कोरनू आमी आमगेलें जीवन व्यर्थ करचें नज म्हणचे घोषकर अशें जालें. दास आं दासानुदास तांणी देवाल शुद्ध भक्त तांणी एक कारण घेवन अवतार घेवन गेले. आमी तसो जाल्यार उद्धार करचे घोषकर. बट एस्पेशली कनकदासान लोक कश्टाचे उद्धार करचे प्रयत्न केल्लो आसा. तांणी दाखोवन दिलेलें आसा आमगेले शुद्ध भक्ती असल्यार पुरो, आमकां आनी व्हडलें क्वॉलिफिकेशन जावका म्हूण ना. आमकां मुक्ती मेळका जाल्यारी, मोक्ष मेळका जाल्यारी आमी ब्राह्मण जावन जन्म घेवका, आमी देवाले निकट जावन आसका, देवाल सेव करता आसका ना. आमी खंयचे कुळांत जन्म घेतल्या वरकेचे आमगेले कुळाशी एकच मनुकुल मात्र. ते मनुष्य जाल्यार धर्म कसो न्हय, सनातन धर्म फॉलो करचे. ताजे घोषकर तांणी एक भजने मुखांतर आमकां ज्ञान दिता. तल्लणीसे दिरुकंड्य ताळू मनवे. आमगेलें मन कसो लायक चंचल जाता आसता. पेशन्सर आमी जीवन काण घेवका. कसो लायक ಎಲ್ಲರನ್ನು ಸಲಹುವನು, ಇದಕ್ಕೆ ಸಂಶಯ ಬೇಡ. प्रत्येकल्याक मेंटेन करता तो. हाजेर संशय घेवं नाका ती म्हूण ताण सांगचें. ಎಲ್ಲರನ್ನು म्हळ्यार प्रति जीवी जंतू प्राणी पक्षी करके मनशाक मात्र म्हण. बट आमी ताजे वयरेर विश्वास जावंक घेवका. त्या वेळाक मात्र हें साध्य जाता. तो विश्वास जावका जाल्यारी पुरो ज्ञान आमी घेवचेक प्रयत्न करता. ताजे निमित्तान हें पुरा भजने मुखांतर आमकां हें ज्ञान दिता आसा की आमी आमगेलें जीवन म्हणचें कशी मुखारसून व्हरका. कृष्णानी बेगने बारो मुखवने तोरो म्हण त्या वरके एक तांगेलें भजन तांणी कृष्णाक मागचें. कृष्णा तूं खंय आस, बेग यो, मुखवने तोरो, तुगेले तोंडा दर्शन दी पूर म्हाका म्हूण. खाली तुगेलें दर्शन मेळ्ळें पूर म्हाका आनी कसो जावका म्हूण ना म्हूण तांगेलें भजनेन सांगता. तशी तांगेले एक भजनेन तांणी कंप्लीट आमी कशें भागवत गीता, भागवत म्हणटा पळया, ते कंडेन्स फॉर्मांत तांणी तें दिलेलें आसा. तेंचे ತನು ನಿನ್ನದು ಜೀವನ ನಿನ್ನದು ಅಂತ सांगता ಮಾಯಾ ಪಾಶದ ಬಲೆಯೊಳಗೆ ಸಿಕ್ಕಿದ ಗಾಯ पंचेंद्रियಗಳು ನಿನ್ನವು. आमी हे पंचेंद्रिय भितर शिरकून पळयलें आसा. आमी शिरकून घालेलें आसा कोणाक? परमात्माक. ಕನಕ ನೊಡೆಯ ಆದಿ ಕೇಶವರಾಯ ನೀನಲ್ಲದೆ ನರರು ಸ್ವತಂತ್ರರೇ. आदि केशवा तू ना जाल्यार आमी पुरा स्वतंत्र जावन आसचे साध्यच वे. हांगेल भजन ताण सांगचें. तू नाशी आमी स्वतंत्र जावन जीवन काडूंक साध्यच वे म्हूण ताण सांगचें. एक भजन कितलें मिनींग आसा पळया. आमकां व्हडलें भागवत अर्थ करून घेवका म्हूण ना. म्हळ्यार ह्या कलियुगांत तूं जनाक भगवद्गीते भागवत म्हळ्यार अर्थ जायना म्हणले घोषकर भजने मुखांतर तांणी असं ज्ञान दिलें.
ॲटलिस्ट भजने मुखांतरपणी आम्ही आमगेले कान्ना दुखून ऐकून घेवन परिशुद्ध जावन ताजे प्रकार आमी एक विश्वास दवरून घेवन भक्ती कोरता म्हणजे घुसकर असले संत ताने अवतार घेवन घेवचे. ತಲ್ಲಣಿಸದಿರು ಕಂಡ್ಯ ತಾಳು ಮನವೇ ತಾಂತರ್ಕ ಸಂಗತಿ ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ ವೃಕ್ಷಕ್ಕೆ ಕಟ್ಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿ ನೀರೆರೆದವರು ಯಾರು आम्ही पळयतात व्हडले पर्वत हवे ते रूप पुरा असता ते कोण ताका बाउंड्री बांदून उद्दा घालताले आसत कोण ताका तो सांगता ಹುಟ್ಟಿಸಿದ ಸ್ವಾಮಿತಾ ಹೊಣೆಗಾರನಾಗಿರಲಿ कोण आमकां जन्म दिला की ते तागेल रेस्पॉन्सिबिलिटी बट आमकां तो सलह करता आमकां प्रोटेक्ट करता आमकां मेंटेन करता म्हणजे ವಿಶ್ವಾಸ आम्ही दवरून घेवता तो सांगता ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಸಲಹುವನು ಇದಕ್ಕೆ ಸಂಶಯ ಬೇಡ म्हणून तुम्ही संशय दवरून घेऊ नाका ते डाऊट करू नाका ती आमकां ते विश्वास ना ताजे घुसकर आमकां इतलो पुरो कश्ट दिसता तशी तागेले एक एक करत तांणी कितले मिनींग दवरला आसा म्हळ्यार ते आमी अर्थ करून घेतल्यार कलियुगांत जनाक भागवतमंत भगवद्गीतेंत तितले आसक्ती आसना म्हणजे घोस्कर असले दासानु दास आनी पूण हें ज्ञान आमकां सिंपल जावन दिवचें दास साहित्य सौरभ दास साहित्य कोश पूरा हंगेल दुसुसरे ग्रेट फिलॉसॉफी घेवन कंपोज करून आमकां तसले दिता आसत कशा लेका म्हळ्यार आमी हाजे मुखांतर पूण एटलिस्ट भक्ती करता इतलें सिंपल जावन आशिल्लें आमी अर्थ करून घेवन ताजे प्रकार आमगेलें जीवन सार्थक जाता कनकदासान कंपोज केलेलें एक भजन आज वरकेची कनकदासाक जयंती आयल्यार पळया जाती धर्म मत भेद नाशी एस्पेशली चड म्हळ्यार लो कॉस्ट जनची ते हें करचेक प्रयत्न करता तांगेली जयंती करचेक कशें म्हळ्यार तांकां चड हांगेले मेसेज मेळ्ळेले आसा विश्वास आयिल्लो आसा इवन तांणी सांगिल्लें आसा हिंदू येनगे गोविंद निन्नय पादारविंद पूरा भजन एक आयकता गेल्यार आस पळयात कंप्लीट तें ज्ञानच आमगेलें शास्त्रच तें शास्त्रा देखून आयिल्लें ज्ञान तें तशी हांगेले अवतार आमकां पुराय जाणांक हाजे निमित्त उद्धार दत्ता म्हणजे घोस्कर तांणी अवतार घेवन येता ते आनी तांणी येताना तांगेलें एक हें साहित्य तांगेलें टिचिंग्स आमकां डिस्ट्रिब्यूट करचे घोस्कर तांणी अवतार घेवन आयिल्ले आसा ती तशी ताजे घोस्कर हाजे तांणी एक बरयलें भजन आमी एक्सप्लेन करून गेल्यार तेंचे घंटगटले वता इतलें तांणी बरयलें भजन इतलें मिनींगफूल आसा ताजे निमित्त उडपी मठाच्या कृष्णाक तांगेले भक्ती तांगेले भितर आशिल्ले भावन पळोवन तांणी ते हांव सांगलें ना प्रतिश्ठापन करता थंयचे ब्राह्मण वर्गाचे पूजे वास्तू प्रत्येक पळोवन तांणी केल्लेले त्या मुर्ती एक तागेले शुद्ध भक्ता घोस्कर घुवन राबबिले म्हळ्यार लेग्गाला कितले तांगेले हातूंत भक्ती आशिल्ले म्हणचे तशी तांगेले ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ हांव सांगया आमी वरके अर्थ करून घेवचे प्रयत्न करून घेवया म्हणजे घोस्कर हांव एक प्रयत्न केलेलो आसा सो हांगाक हांव रबकर येता आतां एक 2 वर्स भागवतम आमी श्रवण करुया हरे कृष्ण आतां हांव भागवतम घेता भागवतम